किती आहे शेती? काय नाव पुन्हा एकदा सांगा. गोविंद हमा चव्हाण. गोविंद आबा चव्हाण. गोविंद हमा चव्हाण. गोविंद हम्मा चव्हाण. काय करतो बाबा आता सध्याला? शेती करता. जनावर आहेत. जनावर आहेत. आता काय करावं इथं बसला होता? तसं जनावर किती आहेत जनावर? असं आहे. काय काय आहे मध्ये? म्हैस, बैल, गाय? काय एक आहे म्हैस, एक आहे, 2 गोरे, 2 बैल. बरं आता जिथं बसला हे गट नंबर किती आहे बाबा? हे काय मला लक्षात नाही आलं. 115 115 म्हणा. 115 आहे. 115 आहे. हे जे समोर तळ दिसायला बाबा, हे तळ कवा झालेलं आहे माहित आहे का काही? लेंगी झालं वातळ झालेलं आहे. 72 वातळ झालेलं आहे. 1972 हे तळ झालंय. याच्यावर तुम्ही काम केलंय का? केलंय की. त्या तळ्यापासून काही लोकांना उत्पन्न होते का नाही शेतकऱ्याला? होईल की खाली आता बिगर उत्पन्नाचं कसं. इकडं वरी वगैरे कोणी मोटर घेतल्या नाहीत का? नाही का? वरल्याला काही नाही. बर बर बर. काय उत्पन्न असेल तर. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला किती वर्ष झालं बाबा आता? काय तुमचं वय किती आहे? 70 असेल. शासनाची काय योजना फिवजना भेटते का नाही? पगार चालू आहे का नाही? आहे की पगार? आहे का? महिन्याला भेटते का? हो, महिन्याला 2 महिन्याला कमी ना. 2 महिन्याला किती पगार भेटते? महिन्याला 1500. महिन्याला 1500. आपल्या गावामध्ये असं विशेष काय आहे बाबा? खास मंदिर फिंदिर, देव धर्म? मंदिर आहे ना. कुठल्या देवाचं मंदिर आहे? मारुतीचं आहे. मारुतीचं मंदिर. पावतं का सगळ्याला मारुती? पावल ते त्याच्या भावनेवर आहे. पावते न पावते. इकडेच बघा, तिकडे बघू ना. लोकसंख्या किती आहे गावची? 2-400 असेल. सरपंच कोण आहेत गावचे? खांडेकर. बर. बेलवाडीचे सरपंच खांडेकर. बर. हे तुमच्या बाजूला बसले ह्याचं नाव काय? संपत शेठ बोला. मोठ्यानं बोला ना. काय करतो संपत शेठ? बर बर. तुमचं इथं किती एकर शेत आहे? 1 हेक्टर 30. शासनाच्या कुठल्या सुविधा योजना राबविल्या तुम्ही तुमच्या शेतात? एक बी नाही का? कामून नाही हो? पडीक जमीन आहे का? बर बर बर. भाग आहे. बरं वाटलं का तुम्हाला बसा? निसर्गरम्य वातावरणात छान आहे. आता तळ्याविषयी सांगा जरा. तळ्या 1972 तळ झालेला आहे. त्याच्यावर काही आणखी लाईट वगैरे इथं नाही. खाल्ल्या लोकांना पाजरून फायदा होतो. बाबा गावात लाईटची व्यवस्था आहे का? रोड नाल्या सगळं व्यवस्थित आहे का? पाणी? बरं रात्रीचा पाऊस बरं पडले का? चांगलं पिकासाठी चांगलं झालं का? का पिकाची नासाडी झाली? चांगलं नासाडी काय झालं? बरं ह्या पडलेल्या पावसामुळे कुठलं पीक चांगलं येऊ शकतंय? कापूस. तूर, सोयाबीन, तूर. बर बर बर. सोयाबीन आता काढायला आले. पण तुम्हाला शासनाकडून काय अपेक्षा आहे? काय वाटतं तुम्हाला? गव्हर्नमेंटनं काय द्यावं इकडं अशा पडीक जमिनीवर? खाया पडीक जमिनीवर काही गव्हर्नमेंटनं इकडं झाडाच्या स्कीम राबवाव्यात. झाडाच्या ना सर्व काही उत्पन्नासाठी काही म्हणा. बरं. त्याच्यामुळं ठीक आहे. आपल्या दोघाला बोलून मला धन्यवाद. मी गंगाधर कांबळे, विजन न्यूज संपादक.